सर्वांचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते। तर आता मी तुम्हाला म्हटलंच होतं दिंडी येणार आहे, तर हळूहळू सगळे दिंडीवाली माणसं पण आलेत आमच्या इथं, बरेच जण आले तर आणि थोडेफार असं फिरायला वगैरे गेलेत। गाड्या तर एवढ्या झाल्यात, आंघोळ्या वगैरे बाकीच्यांचं चालत, कपडे वगैरे धुवायचे काही काहींचे। तर आमची पण भाजी वगैरे सासूबाईंची चाललंय त्यांचं, तर म्हणजे भाजी बनवायची, आम्ही मासवड्या बनवणार आहे। तुम्हाला तर माहिती माळकरी माणसांची मासवडी ही फेवरेट पदार्थच आहे। तर चला मग मी तुम्हाला दाखवते, सगळे गप्पा मारत असले, भाऊजी इथं बसले तर डिस्टर्ब करतात लय। बघा ते बघा मासवड्या काची भाजी करायची, खोबरं बिबरं टाकलंय, तिखट, हे सगळं वारकऱ्यांसाठी जेवण बनवायचं चालू आहे। मासवड्या सगळ्या वारकऱ्यांना फेवरेट असतात। झाऱ्या देऊ का? बसा नाही का, मोठं पातील आहे की इकडलं तिथलं थोडं थांबा। पळी पळी म्हणलं ते वारकऱ्यांचा स्पेशल मेन्यू आहे। उलतान लागतंय का? हाय की हे सासूबाईंनी लाटायला तयारी चालू केली होती, तर त्यावर त्या आधी लाटायचं, त्यानंतर खोबरं वगैरे मसाले त्यात भरतात त्या। तर मला तर एवढं जमत, म्हणजे मला येतच नाहीत मासवड्या खरं तर मग मी फक्त त्यांच्या हाताखाली सामान वगैरे द्यायचं चालू होतं आणि त्यांच्या ते मस्त असं ते लाटून ते राऊंड राऊंड केला आणि परत त्या कट करत होत्या खरंच। आणि मासवड्या खरं खूप छान लागतात बरं, पण मासवड्याचे पण भरपूर प्रकार असतात, काय काय नाही का वेगळ्या प्रकारच्या असतात। पाया पड श्री, व्हेरी गुड। तिकडे आजी आजी तिकडे तिकडे आजीच्या तिकडे आजीच्या पाया पड, तिकडे आजीच्या आजी आजी राहिली, त्या आजी राहिली, त्या आजीच्या पाया पड, तिकडे तिकडे साडी घातली सगळ्या वारकऱ्यांच्या पाया पडते। श्री श्री बोल, श्री श्रीशा नाव आहे, श्री बोल, श्री बाप्पा जय बाप्पा कर, जय बाप्पाच्या पाया पड। अरे वा, मला अशी चांगली बुद्धी ती। हे बघा माझं कार्टून किती क्यूट नटलंय आणि तिच्यासाठी आम्ही साडी वगैरे घेतली होती, तर तिचं चेंज वगैरे केलं, थोडासा म्हणलं मेकअप करावा, पण ती नाही काय करून देत नव्हती। ती म्हणायची माझ्या हातामध्ये ते मेकअप नाही करायचं मला, एवढे नखरेनं की मापाच्या बाहेर। बघा ते लिपस्टिक घेऊन असं तसं नखरे करायची, मला म्हणायची लिपस्टिक मायापाशी राहू दे, म्हणलं हो, न कळत तिला मी गजरा लावला होता, नाही तर ती गजरा लावून देत नाही। आणि नथ लावत होते मी तिला, नाही का प्रेस करायची नथ आणली होती, खूप छान दिसत होती श्री। हळूहळू वारकरी यायला चालू होतं, हे बघा तर सगळ्या अख्ख्या रस्त्याला एवढ्या गाड्या झाल्या होत्या आणि खूप सारे वारकरी आले होते। तर रथ यायचा टायमिंग होता, तर रथ येईल आता जस्ट, तर गावात आम्ही चाललो होतो, म्हणलं आता रथ येईल, मग त्या पाया वगैरे पडायचं होतं। तर पाण्याचा टँकर वगैरे भरपूर, सगळी सोय खूप छान होती वारकऱ्यांची आणि प्रत्येकाच्या घरी पाऊस वगैरे येऊ नये म्हणजे आला तर खूप तंगी होती, त्यामुळं राहायला वगैरे सगळ्यांच्या घरी असतात तसे आमच्या घरी पण भरपूर जण यायला चालू होते राहण्यासाठी। तर हे बघा इथून जो स्टार्टिंग इतकी गर्दी झाली होती ना, गाड्या लावायला जागा नव्हती, तरी पण अजून यायला म्हणजे भरपूर यायचं अजून बाकी होतं। तर हे लोक आले होते, भरपूर लोक असे आले होते आणि पावसाचं पण नॉर्मल वातावरण होतं, पण काय पाऊस वगैरे काय आलेला नाही। तर म्हणलं ठीक आहे, हो काय गाड्यांवर कसे नंबर, सगळ्या गाड्यांवर नंबर वगैरे टाकले होते आणि खूप छान असा सोहळा आमच्या गावामध्ये होतो, प्रत्येक वर्षी होतो। तर गेल्या वर्षी श्री खूप लहान होती, तर मग मी गेलेच नव्हते, तर ह्यावेळेस म्हणलं तर चला म्हणलं ह्यावेळेस जायचंच आहे। तर मी फर्स्ट टाइम बघितलं, खूप मोठी दिंडी होती, दरवेळेस ऐकलं होतं की दिंडी, तर ह्यावेळेस खूप मोठी दिंडी अशी होती। हे बघा आमचे भाऊजी, तर सगळे गावात चालले होते की नाही का
आमच्या इथं पंगत खूप मोठी असते शाळेमध्ये, मग ती पंगतीसाठी वाढायला खूप लोक लागतात ना. मग म्हणजे आमच्या सासूबाई म्हटल्या ह्या सगळ्या तिघा चौघाला की तुम्ही पुढे जावा, तिथं वाढायला खूप माणसं कमी पडतात. तर अख्ख्या रस्त्याला ह्या पूर्ण पंगत बसलेली असते बरं का, म्हणजे नाही का महाप्रसाद असतो. दीदीला पण लावलंय, आजीला दोन गाड्या आपले लय माणसं आहेत ना, खेळाची दिन पाटण्याची एवढं नियोजन नव्हतं ना. हाणू तिथे कोणी म्हणले ही बघा आमच्या गावातली जिल्हा परिषदची शाळा आहे आणि इथं साऊंड सिस्टीम लावली होती, देवाचे गाणे लावले होते, सगळेजण डान्स करत होते, खूप अशी गर्दी होती. आणि हे शाळेच्या आतल्या साईडला गोल असा राऊंड झेंडेकरी वगैरे बघा, हे झेंडे एवढे होते सारे, खूप मस्त होते. आणि श्रीचे पप्पा श्री आम्ही ते बघा एका साईडला थांबलो होतो सगळे. तर म्हणलं वरती चढून चांगलं नाही का शूट मस्त होईल, तर मग भाऊजींना म्हणलं तुम्ही वरती चढून सगळं शूट घ्या. एवढी मोठी दिंडी, खरंच मला पण सुद्धा खूप सारं नवल वाटत होतं, मला माहीत नव्हतं यार, मी ह्या गावची असून मलाच माहीत नाही की दिंडी किती मोठी असते. पण जर वेळेस घरी येतात राहिला हे माहिती होतं. तर ही गाडी आलेली आहे ती महाराजांची आहे. आता महाराजांच्या दर्शनासाठी सगळेजण असे थांबलेले होते का, तर त्यामुळे सगळे उतरण्यासाठी त्यांची मदत करत होते. त्यांचं ते नाही का का तर पायाला वगैरे काही लागू नये, त्यामुळे सगळे मदतीसाठी तिथं दाराशी थांबले होते गाडीच्या. तर हे बघा महाराजांना उतरवलं आणि म्हणजे व्यवस्थित वरती घेतले. वरती खूप मोठा असा कट्टा आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये, तर ते कट्ट्यावरती घेतलं. त्यानंतर म्हणले साईडला तिथं महाराजांना आरतीसाठी पालखी वगैरे ही पालखी आहे. तर सगळे दर्शनासाठी थांबले, तर सगळ्यांना थांबवलं. गाडी साईडला घ्यायला चाललं होतं, तर गाडी साईडला वगैरे घेतली का तर आरतीला स्टार्टिंग करायची होती. तर भरपूर असं पब्लिक झालं होतं खरंच. एवढे सगळे वारकरी होते, गावातले नव्हते, थोडेफार गावातले होते, नाही तर सगळे वारकरी ते. तर त्यांच्या मदतीसाठी वरती जे सगळे लोक आलेले ते गावातले बरेच होते. तर जर वेळेस महाराज येतात, ह्यावेळेस बघा पायाला लागले तरी सुद्धा आले होते. तर खरंच असं नाही का एखादं म्हटलं यार लागले कशाला जायचं, पण ठीक आहे महाराज आले. हे झेंडेकरी सगळे थांबले होते, तुळशी घेऊन खूप साऱ्या अशा बाया थांबल्या होत्या. तर आता आरतीला स्टार्टिंग झाली. हे बघा तर हो का हे देवाचे 2 घोडे होते इथं. तर त्यांना खायला वगैरे काय द्यायचं असेल तर तिथं माईकवरती म्हणत होते तुम्ही खायला वगैरे देऊ शकता त्यांना. तर म्हणलं खायला तर एक दिवस मुक्काम असतो इथेच, तर म्हणलं थोड्या वेळाने आणून देता येईल खायला. तर मग ते बाहेर त्यांना नेलं आणि आरती वगैरे सगळी संपली, म्हणजे झाली होती आरती. तर श्रीच्या काकांना श्री चालले होते महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आणि पालखीचं पण, मग मी पण चालले. तर हे बघा पंगत वाढायला सुरुवात करायची चालूच होती. तर सगळे बसले होते आणि सर्व वारकऱ्यांनी ज्याची त्याची बऱ्याच जणांनी खरंच ताटा आणले होते ज्याची त्याचे. आणि हे बघा बाहेरच्या साईडनी पण पूर्ण रस्त्याला सगळे बसले होते आमच्या घरापर्यंत. हे इथून जे स्टार्टिंग होतं ना ते बघा सगळे लोक, एवढे लोक होते की मापाच्या वेळा. मग आत्या श्री, मी आणि श्रीची आजी घरी चाललो होतो. तर म्हणलं चला आता घरी जावं. श्रीचे काका ते थांबले तिथं वाढायला. हे बघा हे सर्व झेंडेकरी आहेत आणि हे म्हणजे मला पण माहीत नव्हतं. मी इथे आल्यानंतर मग सासूबाईंनी सांगितलं हे दरवर्षी आमच्याच घरी येतात
आता खूप वर्ष झालं असे म्हणतात की नाही का, श्रीचे पप्पा पण खूप लहान होते तेव्हा, माझे सासरे वगैरे होते तेव्हापासून हे येतात आणि खरंच तेव्हापासून अजूनसुद्धा हे आमच्याच घरी थांबतात आणि मग ह्यांना जेवण वगैरे करतो आम्ही. तर मासवड्या वगैरे बनवल्या होत्या तर सगळ्यांना खरंच खूप आवडलं. तर हे वाढायचं चालूच होतं आमचं. सर्वजण आल्यानंतर दरवर्षी माझ्या सासूबाई सगळ्यांसाठी स्वयंपाक करतात बरं. का तर ते मला सांगत होते सगळेजण ह्या वर्षी तू आहे, दरवेळेस करतात आई आमच्या. तर मग कोणाकोणाला असं एवढं करत नाही तर कुणी. तर मग सासूबाईंनी केलं होतं. का तर पंगत गावात पण होती तरी पण ते तिथं नाहीच जेवले, आमच्या घरी जेवले सगळेजण. तर मग मी त्यांना जेवण वाढलं आणि कुणाला कमी जास्त वगैरे काय पडत होतं ते सगळं बघत होते. भाकरी दोन इधर बैठा है हमारा. श्री इकडे बघ श्री. अय श्री इकडे बघ. डब्बा इकडे. हाय हाय श्री. हाय आस्कर. जेवायला चला. हा जेवायचं चालायचं का? हा चला जेवायला चला ना. नाही नाही नको. चला चला म्हण की मग. चला चला मग. नाही नको. उपाशी राहा. यांची सर्वांचे जेवण झाले. काही जण झोपले होते, काही जण गप्पा गोष्टी मस्त मारत होते. म्हणलं आम्ही पण जेवण करतो आणि त्यांना ती पण रूम क्लीन करून देत होतं. तर हे बघा जेवण वगैरे सगळ्यांची झाली आणि सर्व वारकरी पण झोपलेत. आम्ही पण ही रूम घेतली, तिकडल्या साईडला पण सगळे झोपलेले त्या रूममध्ये पण. तर श्री पण जस्ट झोपली आता, तिला खूप उशीर झाला, 10:30 वाजलेत आता. तर सकाळी पण परत दिंडी जाणार आहे, मग सगळ्यांना खूप लवकर उठायचे. तर चला मग बाय, गुड नाईट. असं तुमचं भरभरून प्रेम आशीर्वाद राहू द्या.